हे अनुमान करणं बिलकुलही कठीण नव्हतं की ते मुलं आपल्या नवीन बॉस म्हणजे अमृताबद्दल बोलत होते. अचानक त्यांच्या तोंडातून अमृताचा उल्लेख ऐकून सिद्धार्थचे पाय तिथेच थांबून जातात आणि तो त्यांच्या गोष्टीकडे लक्ष देतो. सिद्धार्थ पाहतो की हे तेच 2 मुलं होते जे दुपारी जेवणाच्या वेळेस कॅबिनमध्ये आले होते, काही फायलींवर सही करून घेण्यासाठी. एक मुलगा हसत म्हणाला, "बिलकुल खरं म्हटलं तू. खरं यार, मी माझ्या आयुष्यात इतकी हॉट मुलगी कधीच पाहिली नाही. जेव्हा ती चालते ना, तर तिचं पाठीमागचं अंग इतकं सेक्सी दिसतं." दुसऱ्या मुलाने हसत म्हणाला, "अरे पाठीमागचं अंगच नाही, पुढचं पाहत जा, इतकं हॉट आहे, पाहून मजा येऊन जाते." हे बोलून ते दोघेही मुलं हसू लागतात आणि आपापसात हायफर फाईव्ह करतात. त्यांच्या गोष्टी ऐकून सिद्धार्थचे हावभाव खूपच जास्त खराब होऊन जातात. एक मुलगा थंड श्वास सोडत म्हणाला, "यार, जर ही मुलगी मला मिळून जाईल ना, तर बस मजाच येऊन जाईल जीवनात." सिद्धार्थ सरचे खूप मजा आहेत. हो ना, पाहिलं नाही की ती मुलगी कशा प्रकारे सिद्धार्थ सरच्या आसपास फिरत राहते. तिला सिद्धार्थ सरमध्ये खूप इंटरेस्ट आहे वाटतं. दुसऱ्या मुलाने उत्तर देत म्हटलं, "आणि तुला काय वाटतं, काय सिद्धार्थ सरला त्या मुलीमध्ये इंटरेस्ट नाहीये? अरे अशा हॉट सेक्सी मुलीसोबत रात्री घालवायला मिळाव्यात तर कोण माणूस दुर्लक्ष करेल? नक्कीच ही मुलगी आणि सिद्धार्थ सरच्या मध्ये असं खूप काही झालं असेल. अखेर इतक्या हॉट मुलीला इग्नोर करणं सर्वांच्या हाताची गोष्ट नाहीये." तो एक मुलगा आपल्या हृदयावर हात ठेवून छातीला मळत म्हणाला, "काश ही मलाही एक रात्रीसाठी मिळून जाईल. शपथ आहे, सारी रात्र असा नाचवेन तिला, आपल्यावर मजाच येऊन जाईल." तेव्हाच दुसऱ्या मुलाने खूपच लैंगिक विकृत होत म्हटलं, "तू एकटा का? आम्ही दोघेही नाचू तिला. कधी ती तुला मजा देईल, कधी मला. दोघे सोबत मजा घेऊन तिची खूप मजा येईल." हे बोलून दोघेही मुलं आपापसात हायर फाईव्ह करून हसू लागतात. त्या सर्वांच्या गोष्टी ऐकून सिद्धार्थचा दिमाग इतका जास्त खराब होऊन जातो की तो आपल्या रागाला कंट्रोल करू शकत नाही आणि रागाची सीमा पार करून जातो. ते मुलं अजूनही गोष्टी करत होते की तेव्हाच अचानक त्यांच्या तोंडावर जोरदार बुक्के पडतात आणि ते जमिनीवर पडून जातात. ते आश्चर्यचकित होऊन परतून पाहतात तर सिद्धार्थ रागाने उकळत असलेला त्यांच्या अगदी डोक्यावर उभा होता. त्याला पाहून ते दोघेही इतके थक्क होऊन जातात आणि त्यांच्या चेहऱ्यावरचा रंग उडतो. सिद्धार्थ इतका जास्त रागात होता की त्याचा राग नियंत्रणातच येत नव्हता. तो त्या मुलांना जमिनीवरून उचलतो आणि जोरजोराने त्यांच्या तोंडावर पंच मारतो. ते मुलं सावरूही शकत नाहीत आणि सिद्धार्थ त्यांच्यावर मुक्क्यांचा पाऊस करत राहतो. सर्व लोक जमा होऊन त्यांना पाहू लागतात. ते आश्चर्यचकित होते की अचानक त्यांच्या बॉसला काय झालं आहे आणि तो कर्मचाऱ्यांना या प्रकारे मारत का आहे. एकदमच तिथे खूप घाई गर्दी जमवून जाते. अमृता आपल्या सहाय्यकासोबत धावत येते, पोहोचते आणि सिद्धार्थला या प्रकारे त्या मुलांना मारताना पाहून शॉक होऊन जाते. सिद्धार्थचा सहाय्यक सिद्धार्थला नियंत्रित करत म्हणाला, "सर, हे तुम्ही काय करत आहात? सर, सोडून द्या त्यांना. काय करत आहात तुम्ही?" त्या मुलांच्या तोंडातून रक्त येऊ लागते. सिद्धार्थचे डोळे रागाने लाल झालेले होते. अमृताही सिद्धार्थजवळ पोहोचून त्याचा हात पकडून त्याला मुलांपासून दूर करत म्हणाली, "सिद्धार्थ, हे काय करत आहात तुम्ही? सिद्धार्थ, थांबा. मारून टाकाल का यांना? हे काय करत आहात तुम्ही?" कसेबसे करून अमृता आणि सिद्धार्थचा सहाय्यक सिद्धार्थला त्या मुलांपासून वेगळं करतात. सिद्धार्थ रागाने त्या मुलांवर ओरडून म्हणाला, "आजपासून या ऑफिसमध्ये तुम्ही दोघे दिसले नाही पाहिजे. चालते व्हा इथून. गेट लॉस्ट." ते मुलं कसेबसे स्वतःला सावरत तिथून निघून जातात. सर्व लोक खूप आश्चर्यचकित होऊन सिद्धार्थकडे पाहत होते. सिद्धार्थचा राग अद्याप शांत झाला नव्हता. अमृता तर खूप जास्त आश्चर्यचकित होती. तिला तर समजतच नव्हतं की अचानक सिद्धार्थला हे काय झालं आणि तो या लोकांच्या इतक्या निर्दयीपणे का मारत होता. अमृता सिद्धार्थचा हात पकडून म्हणाली, "चला माझ्यासोबत." अमृता सिद्धार्थला तिथून सरळ आपल्या कॅबिनमध्ये घेऊन जाते. सिद्धार्थचा सहाय्यक सर्वांना परत आपलं काम करण्यासाठी सांगतो आणि सर्व लोक पुन्हा आपापल्या कामात लागून जातात. अमृता सिद्धार्थला कॅबिनच्या आत घेऊन जाते आणि दरवाजा बंद करून देते. ती सिद्धार्थला म्हणाली, "व्हॉट द हेल सिद्धार्थ, हे काय करत होते तुम्ही? काय झालं? काय होतंय तुम्हाला? इतक्या वाईट प्रकारे का मारलं तुम्ही त्या मुलांना? पाहिलं त्यांना किती जखमा झाल्या होत्या? वेडे झाले आहात काय? दिमाग खराब झाला आहे तुमचा?" सिद्धार्थ रागाने ओरडून म्हणाला, "हो, माझा दिमाग खराब झाला आहे. तुला माहिती नाही की त्या मुलांनी किती वाईट गोष्टी म्हटल्या आहेत तुझ्याबद्दल? ते सर्व ऐकल्यानंतर मला राग नाही येणार? मन तर करत होतं की मी त्या सर्वांना जीवच मारून टाकू. त्यांची हिंमत कशी झाली तुझ्याबद्दल उलटं-सुलटं बोलण्याची?" सिद्धार्थचं बोलणं ऐकून अमृता गोंधळून त्याच्याकडे पाहते. सिद्धार्थ 2-3 दीर्घ श्वास घेऊन आपल्या रागाला नियंत्रित कंट्रोल करण्याचा प्रयत्न करतो. "तुम्ही त्यांना म्हणून मारलं कारण ते माझ्याबद्दल काही उलट्या-सुलट्या गोष्टी बोलत होते?" अमृताने सिद्धार्थला विचारलं.
सिद्धार्थ आपली नजर फिरून घेतो. तो आपल्या रागाला शांत करण्याचा प्रयत्न करत होता. पण त्याला अजूनही खूप राग येत होता. सिद्धार्थने तिच्यासाठी भांडण केलं हा विचार करून अमृताच्या मनाला खूप शांतता मिळते. आजही कुठेतरी सिद्धार्थच्या हृदयात अमृतासाठी जागा आहे हे ती समजून गेली होती. अमृता पाहते की सिद्धार्थच्या हाताला लागलं होतं. ती सिद्धार्थचा हात आपल्या हातात घेऊन म्हणाली, "तुम्हाला लागला आहे मिस्टर देशमुख? बसा, मी औषध लावून देते." सिद्धार्थ झटकून आपला हात तिच्याकडून सोडवत म्हणाला, "काही गरज नाहीये." सिद्धार्थ जाऊ लागतो की तेव्हाच अमृता पुन्हा त्याचा हात पकडून त्याला थांबवून देते. अमृता सिद्धार्थचा हात पकडून त्याला थांबवून देते. यापूर्वी की सिद्धार्थ काहीही बोलू शकावा, अमृता त्याचा हात ओढून त्याला सोफ्यावर जवळ घेऊन जाते आणि जबरदस्तीने सोफ्यावर बसवून देते. "इथेच बसा तुम्ही, तुम्हाला उपचाराची गरज आहे." त्यानंतर अमृता प्राथमिक उपचार पेटी घेण्यासाठी जाते. सिद्धार्थ तिथेच एका क्यूट मुलासारखा बसलेला राहतो, ज्याची हिंमत होत नाही आपल्या आईसमोर जीभ चालवण्याची. थोड्या वेळात अमृता प्राथमिक उपचार पेटी घेऊन येते आणि त्याच बाजूच्या सोफ्यावर बसून सिद्धार्थचा हात आपल्या हातात घेते. सिद्धार्थ अमृताच्या चेहऱ्याकडे पाहत राहतो. तिच्या चेहऱ्यावर चिंतेने भरलेले भाव होते. असं वाटत होतं जणू सिद्धार्थला वेदनेत पाहून अमृतालाही खूप त्रास होत आहे. सिद्धार्थच्या हातावर जास्त जखम तर लागली नव्हती, पण ही छोटीशी जखमही अमृताला खूप त्रास देत होती आणि सिद्धार्थला हे समजत नव्हतं की त्याची जखम पाहून ही का अस्वस्थ होत आहे. इच्छा नसतानाही सिद्धार्थ वारंवार अमृताकडे ओढला जात होता आणि या गोष्टीपासून तो स्वतःला लाख प्रयत्न केल्यानंतरही रोखू शकत नव्हता. माहिती नाही कसलं आकर्षण आहे या मुलीमध्ये, जे त्याला आजपर्यंत कधी आपल्या पत्नीसाठी जाणवलं नाही. अखेर असं काय आहे यात, ज्याने कोणताही संबंध नसतानाही असं वाटतं जणू हीच त्याचं जग आणि सर्वस्व आहे. सिद्धार्थ जेव्हाही अमृताला पाहत तेव्हा त्याला असं वाटतं जणू माहिती नाही किती काही आहे आयुष्यात जे तो गमावून बसला आहे. त्याच्या छातीत एक विचित्र पोकळी, एक विचित्र वेदना जाणवत होती, जी अमृताच्या त्याच्या जवळ असण्याचे बिलकुल ठीक होऊन जात होती. अमृता सिद्धार्थच्या हातावर औषध लावू लागते. ती त्याला प्रेमाने फुंकर मारते, जेणेकरून जंतुनाशक द्रव्यामुळे सिद्धार्थच्या हाताला जळजळ होऊ नये. पण सिद्धार्थच्या चेहऱ्यावर कोणतीही हालचाल नव्हती. तो तर बस एकटक अमृताच्या सुंदर चेहऱ्याकडे पाहत राहिला होता. तिच्या चेहऱ्यावरील चिंता, काळजी आणि घबराहट पाहत होता, ज्याला पाहून पाहून त्याच्या छातीत विचित्र अस्वस्थता होऊ लागते. अमृता जशी सिद्धार्थकडे पाहते तर ती पाहते की सिद्धार्थ एकटक फक्त तिच्याच दिशेने नजर लावून आहे. ज्याला पाहून अमृताने विचारले, "एक गोष्ट विचारू, जर तुम्हाला वाईट वाटणार नाही तर?" अमृताचं बोलणं ऐकून सिद्धार्थ थोडा भानावर येऊन आपली नजर दुसरीकडे फिरवतो. तो खूप विचित्र अनुभवतो. जसा तो अमृताला बघत होता, सिद्धार्थ बस हलकंसं आपलं डोकं हलवून अमृताला इशारा करतो की ती विचारू शकते काय विचारायचं आहे. अमृताने सिद्धार्थला म्हटलं, "ते मुलं माझ्याबद्दल असं काय बोलत होते जे तुम्हाला इतका जास्त राग आला?" हे ऐकून सिद्धार्थचे हावभाव गडद होऊन जातात. जसेही त्याला त्या मुलांनी म्हटलेल्या त्या गलिच्छ गोष्टी आठवतात. एकदा पुन्हा सिद्धार्थच्या डोळ्यात राग उतरून येतो आणि तो आपली मुठ्ठ जोरदारपणे आवळून घेतो. अमृता सिद्धार्थच्या डोळ्यात उतरत असलेला राग स्पष्टपणे पाहू शकत होती. ती सिद्धार्थचा चेहरा आपल्याकडे करते, त्याच्या डोळ्यात पाहते. "बोला ना, त्यांना असं काय बोललं होतं की तुम्ही त्यांची ही अवस्था केली आणि त्यांच्या माझ्याबद्दल काही चुकीचं बोलण्याने तुम्हाला इतका फरक का पडला, जेव्हा की आपल्यामध्ये भावनांचा तर कोणताही संबंध नाहीये?" सिद्धार्थ अमृताचा हात पकडून तिला आपल्याकडे ओढून घेतो. एकदमच सिद्धार्थच्या या हल्ल्याने अमृता पूर्णपणे स्वतःला सावरूही शकत नाही आणि सरळ सिद्धार्थच्या वर जाऊन पडते. सिद्धार्थ अमृताच्या कमरावर पकडून तिला आपल्या मांडीवर बसून आपल्या जवळ घेऊन येतो. अमृता आश्चर्याने भरलेल्या नजरेने सिद्धार्थकडे पाहत होती आणि पुढच्या क्षणी तिला सिद्धार्थचं बोलणं ऐकून धक्का बसतो. सिद्धार्थ अमृताचा चेहरा आपल्या जवळ आणत खूप थंड आवाजात म्हणाला, "तुला स्पर्श करण्याचा, तुझ्या जवळ येण्याचा हक्क या जगात कोणालाही नाहीये. ज्याने असा विचारही केला तर मी त्याचे हात त्याच्या शरीरापासून उखडून टाकेल. तुला कोणी नाही स्पर्श करू शकत, कोणीही नाही." पुढच्या क्षणी सिद्धार्थ अमृताच्या ओठांवर आपले ओठ ठेवून तिला जबरदस्त आक्रमकपणे किस घेऊ लागतो. सिद्धार्थचं बोलणं ऐकून अमृताच्या हृदयाची धडधडणे इतकी जास्त जोरात होऊ जाते की तिचं हृदय तिच्या छातीत उछळू लागते. सिद्धार्थ खूप आक्रमकपणे तिला किस घेत राहिला होता
आता तीही स्वतःला रोखू शकत नाही आणि सिद्धार्थला आपल्या मिठीमध्ये भरून त्याच आक्रमकतेने त्याला किस देण्यास सुरुवात करू लागते. सिद्धार्थ अमृताला घट्ट आपल्या मिठीमध्ये पकडून घेतो की कुठे ती खाली पडू नये. अमृता ही शांतपणे सिद्धार्थच्या मिठीत त्याच्याजवळ तुटून पडते. सिद्धार्थचं लक्ष या गोष्टीवर बिलकुल जात नाही की अमृताच्या डोक्यात अश्रूंची एक बूंद टपकून खाली पडून जाते. अमृताचं हृदय खूप जास्त इमोशनल होऊन जातं. तिला ते क्षण आठवतात जेव्हा सिद्धार्थ तिचा असायचा. त्याची स्मृती जाण्यापूर्वीचे ते प्रेमाचे क्षण जे दोघांनी सोबत घालवले होते. सिद्धार्थचं ते वचन की तो वापस येईल, त्यानंतर नेहमीसाठी तिच्या सोबत राहील. पण तो आलाच नाही. ती वाट पाहत राहिली, पण तो आलाच नाही. चूक त्याचीही नव्हती. नशिबाने दोघांना खूपच निर्दयतेने एकमेकांपासून वेगळं जे केलं होतं. पण आता अमृताने ठरवून घेतलं आहे की ती आपलं प्रेम परत मिळवून राहील, जरी त्याच्यासाठी तिला संपूर्ण जगाशीच का लढावं लागेना. सिद्धार्थ तिचा आहे आणि तिचाच राहील. किस घेताना अमृताच्या तोंडातून निघणाऱ्या हुंदक्यामुळे सिद्धार्थला खूप जास्त उत्तेजना येऊ लागते आणि तो आपली पकड अमृताच्या कमरेवर आणखीही जास्त मजबूत करून घेतो. दोघेही एकमेकांमध्ये पूर्णपणे डुबून जातात. सिद्धार्थ इच्छा नसतानाही आज पुन्हा एकदा अमृताच्या मिठीमध्ये सामावून गेला होता. माहिती नाही का पण खूप शांतता मिळत होती जेव्हा अमृता त्याच्या इतक्या जवळ असायची. त्याच्या हृदयाला खूप थंडक मिळत होती जेव्हा तो अमृताच्या या नरम मुलायम ओठांना आपल्या ओठांनी घासतो, या बारीक कमरेला आपल्या बोटांनी दाबत होता. किस संपल्यानंतर सिद्धार्थ काहीही न बोलता अमृताला सोडून आपल्या घरी निघून जातो. तो आपल्या घरी पोहोचतो. घरी त्याला कोणीही दिसत नाही म्हणून तो सरळ आपल्या खोलीत जातो. त्याच्या मेंदूमध्ये अजूनही तो क्षण फिरत होता जो त्याने आत्ताच अमृतासोबत घालवला होता. ते प्रेमळ क्षण, ती किस, एकमेकांच्या मिठीत सामावून जाणं. सिद्धार्थ अद्याप या अनुभवातून बाहेर निघू शकला नव्हता. अमृतासोबत हे सर्व केल्यानंतर प्रत्येक वेळेस त्याला पश्चाताप होतो. पण माहिती नाही का तरीही प्रत्येक वेळी तो ही चूक करतो आणि स्वतःला लाख प्रयत्न केल्यानंतरही अमृताच्या जवळ जाण्यापासून रोखू शकत नाही. तो जसाही खोलीचा दरवाजा उघडतो पाहतो की संपूर्ण खोली मेणबत्त्यांनी सजलेली आहे. खोलीत फुलांचा खूप चांगला सुगंध येत आहे. मेणबत्त्यांनी संपूर्ण खोलीत हलकासा प्रकाश आहे. पलंगावर गुलाबांच्या पाकळ्यांनी खूप चांगल्या प्रकारे सजवण्यात आलं आहे. हे सर्व पाहून सिद्धार्थ थोडा आश्चर्यचकित होतो. तो पुढे वाढतो तेव्हाच त्याला दरवाजा बंद होण्याचा आवाज ऐकू येतो. सिद्धार्थ परतून पाहतो तर त्याच्या डोळ्यासमोर आकांक्षा होती, जिने खूप जास्त आकर्षक सेक्सी रात्रीचा पोशाख 90 घातलेला होता, जी बिलकुल पारदर्शक ट्रान्सपॅरंट होती, ज्यात ती खूप आकर्षक हॉट दिसत होती. आकांक्षाला पाहून स्पष्टपणे माहिती लागत होतं की आज तिचे इरादे काय आहेत. सिद्धार्थ गोंधळात आकांक्षाला म्हणाला, "हे सर्व काय आहे?" आकांक्षा खूप मोहकपणे हळूहळू चालत सिद्धार्थच्या जवळ येते आणि त्याच्या जवळ येऊन आपल्या बाहूंना सिद्धार्थच्या गळ्यात टाकत म्हणाली, "माहिती नाही किती वेळापासून आपण कोणतेही प्रेमळ क्षण सोबत घालवले नाहीत. मला वाटतं की आपण दोघेही आज रात्री एकमेकांसोबत एकमेकांच्या बाहुपाशात घालवाव्यात. आजच्या रात्रीचे मी खूप काळापासून नियोजन प्लॅन करून ठेवलं होतं. हे सर्व काही मी फक्त तुमच्यासाठी केलं आहे सिद्धार्थ, फक्त तुमच्यासाठी." सिद्धार्थला थोडा विचित्र वाटतो. आकांक्षा त्याच्या जवळ येते. त्याच्या ओठांवर आपले ओठ ठेवणारच असते की सिद्धार्थ तिला थांबवत म्हणतो, "आकांक्षा, मी थोडा थकलो आहे. काय मी आधी आंघोळ करू शकतो? मला भूकही लागली आहे." आकांक्षा हलकंसं हसून म्हणाली, "ठीक आहे, तुम्ही आंघोळ करून घ्या. तोपर्यंत मी जेवण मागवते." आकांक्षा आपल्या बाहूंना मागे करून घेते. सिद्धार्थ आपले रात्री परिधान केले जाणारे कपडे घेऊन सरळ स्नानगृहात बाथरूममध्ये जातो. आकांक्षा आपल्या रात्रीच्या पोशाखाला दुसऱ्या कपड्यामध्ये झाकून खोलीच्या बाहेर जाते आणि नौकरांना जेवण खोलीत घेऊन येण्याचे ऑर्डर देते. तेव्हाच तिथे शुभांगीही येऊन जाते. आकांक्षाला पाहून शुभांगीने म्हटलं, "तू सर्व तयाऱ्या चांगल्या प्रकारे केल्या आहेत ना? लक्ष राहू द्या आज रात्री. सिद्धार्थ तुला सोडून कुठे जाऊ नये." आकांक्षाने तिरकस स्मितहास्यासोबत म्हटलं, "काळजी करू नका सासूबाई. आज मी सिद्धार्थला आपल्या बाहुपाशात असं कैद करेन की तो फक्त माझं नाव घेईल. त्या जादूटोणा करणाऱ्या चुडेलला आठवणही करणार नाही." त्यानंतर आकांक्षाने शुभांगीला म्हटलं, "तुम्ही तर तुमची सर्व तयारी केली आहे ना?" शुभांगीनेही एक शैतानी स्मितहास्यासोबत म्हटलं, "तू तिची चिंता करू नको. तू फक्त सिद्धार्थला व्यस्त ठेव. आज तर त्या जादूटोणा करणाऱ्या बाईचं काम तमाम होऊनच जाईल." दोघांच्याही चेहऱ्यावर संशयास्पद स्मितहास्य येऊन जाते, जसं मानो दोघींनी अमृतासाठी काही खूप मोठं नियोजन प्लॅन करून ठेवलं असो. स्नानगृहात बाथरूममध्ये सिद्धार्थ शॉवर खाली उभा होता, पण राहून राहून त्याच्या मेंदूत फक्त अमृताचा चेहरा, फक्त अमृताचा विचार येत होता. अमृताचं ते कोमल शरीर, तिची ती बारीक कंबर,
नरम होठ आणि तिच्या शरीराचा एक-एक भाग आठवताच अचानक सिद्धार्थचं शरीर खूप अस्वस्थ होऊन लागते. त्याच्या शरीरावर पाणी पडतं, पण त्याच्या शरीराची उष्णता, गरमी आणखीनही जास्त वाढलेली जाणवते. त्याला डोळे बंद करून सिद्धार्थ अमृताच्या सुंदर चेहऱ्याची कल्पना इमॅजिन करत होता. तिला आपल्या मिठीत कल्पना करत होता. तिला आपल्या अंथरुणावर कल्पना करत होता. अमृताचे हुंदके जेव्हाही त्याला आठवतात, तेव्हाच त्याच्या खालचा भाग खूप जास्त अस्वस्थ होऊन एकदमच उभा राहण्याच्या स्थितीत येऊन जातो आणि इच्छा असतानाही तो स्वतःला त्या तडपपासून वाचवू शकत नाही. सिद्धार्थला जसाही जाणीव होते की तो काय विचारात आहे, तो त्वरित आपले डोळे उघडतो आणि आपल्या डोक्याला 8 ते 10 वेळा जोरजोराने हलवतो. "हे काय चाललं आहे सिद्धार्थ? हे काय विचारात आहात तुम्ही? होशमध्ये या." सिद्धार्थ आपल्या मुठ्ठींना जोराने कसून घेतो, कारण त्याच्या शरीरात एक विचित्र अस्वस्थता धावू लागते. त्याचा प्रायव्हेट पार्ट अद्याप हार्ड झालेला होता. अमृताच्या बद्दल फक्त विचार करणेही पुरेसे होतं. त्याच्या शरीराला ॲक्टिव्ह करण्यासाठी, खास करून त्याच्या खाजगी भागाला. सिद्धार्थ आपल्या डोळ्यांना जोराने बंद करून घेतो. ही मुलगी मला शांतपणे जगूही देणार नाही. कोण आहे ही? कुठून आली आहे? आणि का आली आहे? माझ्या चांगल्या चाललेल्या आयुष्याला इतकं गुंतागुंतीचं बनवून टाकलं आहे हिनं. सिद्धार्थच्या आतली अस्वस्थता आणि तडप वाढत होती. सिद्धार्थ कसेबसे करून तिला शांत करतो, स्वतःला शांत करतो, आपल्या छोट्या मित्राला रिलॅक्स करतो. त्यानंतर न्हाऊन तो टॉवेल आपलं डोकं पुसत स्नानगृहाच्या बाहेर निघतो. तिथे अंथरुणावर आकांक्षा त्याची वाट पाहत होती. समोर टेबलवर जेवण ठेवलेलं होतं आणि मेणबत्त्या जळत होत्या. आज त्या मेणबत्त्यांच्या प्रकाशातील रात्रीच्या जेवणाचेही, कॅन्डल लाईट डिनरचीही नियोजन प्लॅन होता. दोघेही सोबत जेवण खातात. त्यानंतर आकांक्षा सिद्धार्थचा हात पकडून त्याला पलंगाजवळ घेऊन जाऊन ढकलून देते. सिद्धार्थ पलंगावर पडलेला होता आणि आकांक्षा त्याच्यावर चढून जाते. आकांक्षा सिद्धार्थच्या जवळ येते आणि त्याच्या शरीराला किस घेऊ लागते. त्याच्या सिक्स पॅक, त्याच्या स्नायू शरीराला, मस्क्युलर बॉडीला, त्याच्या दंडावर, बायसेपवर, सर्व ठिकाणी आपल्या हातांना, आपल्या बोटांना मोठ्या मोहक प्रकारे फिरवते आणि सिद्धार्थच्या शरीरावर आपल्या नरम ओठांनी किस करते. सिद्धार्थ आपले डोळे बंद करून या क्षणाला आनंद घेण्याचा प्रयत्न करतो. अमृताच्या विचारातून बाहेर निघून आकांक्षावर लक्ष फोकस करण्याचा प्रयत्न करतो. तेव्हाच अचानक त्याचा फोन वाजतो आणि तो आकांक्षाला एकदमच थांबवून देतो. सिद्धार्थ फोन उचलून पाहतो तर अमृता त्याला कॉल करत होती, ज्याला पाहून तो खूप गोंधळून जातो. तो फोन जसाही उचलतो, त्याला समोरून अमृताचा घाबरलेला आवाज ऐकू येतो. "सिद्धार्थ, प्लीज हेल्प मी." भाग 31 लवकरच येत आहे. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचा आवडता सीन कमेंटमध्ये नक्की सांगा.